ओके. तर आता आपण सी प्लस प्लस चालू केलंय आणि सी प्लस प्लस मध्ये व्हेरियस टॉपिक्स आपण बघितले होते. आता काल जे बघितलं त्याच्यामध्ये आपण क्लास शिकलो होतो. बरोबर. क्लास लिहायचा कसा, त्याच्यानंतर क्लासमध्ये डेटा मेंबर्स कसे क्रिएट करायचे आणि ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. ओके. वाय ऑब्जेक्ट, हाऊ वी कॅन able to access the function and data members that we have learned. करेक्ट. तो पार्ट आपण पाहिला होता. आणि आज आपण जे बघतोय तो काय बघणार आहे, कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. ओके. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सी प्लस प्लसचा फंक्शनॅलिटी बघतो किंवा सी प्लस प्लसचा टॉपिक्स आपण शिकत असतो, उप्स तर महत्वाचाच आहे, बट कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर हा सुद्धा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. आणि हे परत जावामध्ये येतं. जावामध्ये डिस्ट्रक्टर नाही आहे, बट जावामध्ये कन्स्ट्रक्टरचा टॉपिक आहेच. तर आपल्याला आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर मध्ये पण मल्टिपल टाइप्स पडतात. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की कन्स्ट्रक्टर एक फंक्शन असतं विच डज नॉट हॅव द रिटर्न टाईप. त्याला रिटर्न टाईप नसतो अँड इट्स हॅव्हिंग द सेम नेम ॲज अ क्लास. ओके. कन्स्ट्रक्टर यूज फॉर इनिशियलायझेशन पर्पज. कन्स्ट्रक्टर कशासाठी यूज होतो, इनिशियलायझेशन पर्पज साठी. ओके. कन्स्ट्रक्टर हा काय असतो की फंक्शन असतो विदाउट रिटर्न टाईप. त्याच्यानंतर हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास. ओके. अँड यूज फॉर इनिशियलायझेशन पर्पज. ओके. याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्टरचे तीन टाइप्स पडतात. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर जो असतो तर कन्स्ट्रक्टरच्या ऑपोजिट. कन्स्ट्रक्टर जर इनिशियलायझेशन पर्पज साठी यूज होतो तर डिस्ट्रक्टर हा डी इनिशियलायझेशन, म्हणजेच काय की मेमरी डिअलोकेट करण्यासाठी याचा यूज होतो. डिस्ट्रक्टरचे टाइप्स नसतात. आणि कन्स्ट्रक्टर जसं म्हणजे सेम क्लास नेम सारखा असतो. फॉर एक्झाम्पल डेमो जर क्लास असेल तर आपण असं कन्स्ट्रक्टर लिहितो. ओके. तर डिस्ट्रक्टर आपण कसं लिहितो, त्या टिल्डा ऑपरेटर याच्यामध्ये होतो. टिल्डा ऑपरेटर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रक्टरचा कोड लिहू शकता. तर बेसिक ऍटलिस्ट एवढं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की व्हॉट इज कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर इन सी प्लस प्लस. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. कन्स्ट्रक्टर कशासाठी, कन्स्ट्रक्टर काय की फंक्शन विदाउट रिटर्न टाइप, having same name as a class, and constructor is used for initialization purpose. Constructor is having three types. First is default constructor, parametric constructor, and copy constructor. आणि कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स बघा असा असतो की क्लास नेम रिटर्न टाइप आहे का याला, नाही. क्लास नेमचं एक्झॅक्ट नेम कन्स्ट्रक्टरला असतं. ओके. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर ऑपोजिट टू कन्स्ट्रक्टर. डिस्ट्रक्टर हा डी इनिशियलायझेशन किंवा डिअलोकेशन पर्पज साठी यूज होतो. देर इज नो टाइप्स अवेलेबल फॉर डिस्ट्रक्टर. याला रिटर्न टाइप नसतो आणि याला वेगवेगळे टाइप पण नाही, म्हणजे डिस्ट्रक्टर एकच असतो. त्याला डिफॉल्ट डिस्ट्रक्टर, पॅरामेट्राइज डिस्ट्रक्टर, कॉपी डिस्ट्रक्टर असं नसतं. डिस्ट्रक्टर हा ऑलवेज काय असतो, एकच असतो. क्लिअर आहे, समजलंय का? हो सर. क्लास ऑब्जेक्टचं रन केलंय का कोणी काल? कालचे असाइनमेंट्स केलं का? सर लेक्चर वाहून करून राहिले. हा, तर ते अपडेट करा आणि गेटवर कमिट पण करा, नाही का, असाइनमेंट्स. ओके, ठीक आहे. तर हे झालं कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. आता याचा प्रोग्राम बघूयात की याचा प्रोग्राम कसा रन करतो. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर दिसतो कसा. ओके.
ओके. आता इथं बघा की कन्स्ट्रक्टर जो आहे, तर आपण काय केलंय की हे बेसिक आहे. ओके, आयो स्ट्रीम स्ट्रिंग डॉट एच वगैरे लागतं. स्ट्रिंग डॉट एच का लागतं, तर मेम सीपीवाय फंक्शन यूज केलं आपण. सीचं फंक्शन एक नेम स्पेस घेतला, बाय डिफॉल्ट एसटीडी नेम स्पेस असतो. आता क्लास बी बेस क्लास इथं यूज केला, हे आपण कालच शिकलोय. ओके, हा सिंटॅक्स क्लासचा घेतलाय, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर यूज केलाय, आणि त्याच्या आतमध्ये मग डेटा मेंबर येऊ शकतो. मग दॅट डेटा मेंबर कॅन बी एनिथिंग. तुम्ही इंटिजर घ्या किंवा पॉइंटर घ्या किंवा ॲरे घ्या. ओके, आता इथं एक डेटा मेंबर घेतला पॉइंटर. त्याच्यानंतर तुम्ही बेस क्लास घेऊ शकता. त्या बेसचा एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहू शकता. तर याच्यामध्ये काय केलंय, हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स. ओके, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिलाय, त्याच्या आतमध्ये लिहिलंय की इनसाइड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, आणि तुम्हाला जसं त्याला इनिशियलाइज करायचंय तुम्ही इनिशियलाइज करू शकता. ओके, तर न्यू ऑपरेटर यूज करून आपण पॉइंटरला इनिशियलाइज केलंय. म्हणजे आपण काय सांगतो की 10 इंटिजर साठीची मेमरी असाइन कर. ओके, तर याला डायनेमिक मेमरी अलोकेशन म्हणतात. ओके, तर जे आपण मॅलॉक कॅलॉक रिअलॉक सी मध्ये शिकलेलो असतो, तर तसंच सी प्लस प्लस मध्ये कुठलं ऑपरेटर यूज होतं, न्यू ऑपरेटर फॉर अलोकेटिंग मेमरी. क्लिअर आहे? याला काय म्हणतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. यस सर. आता पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर जो आहे ना, तर त्याला पॅरामीटर्स असतात. पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टरला काय असतात, पॅरामीटर्स असतात. पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टरला असतात पॅरामीटर्स. ओके, पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टरला असतात पॅरामीटर्स. आता इथं जर बघितलं, हा काय आहे, पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर म्हणजे एक पॅरामीटर आहे त्याला. कळलं? आता याला पण बघा, रिटर्न टाईप आहे का, येस ऑर नो? रिटर्न टाईप आहे का? रिटर्न टाईप समजतोय का? लेफ्ट साईडला रिटर्न टाईप असतो ना फंक्शनच्या, याला रिटर्न टाईप आहे का? फंक्शन कसं लिहितो आपण, वाईड फन किंवा ऍड, असं आपण फंक्शन लिहितो, तर तो रिटर्न टाईप आहे का याला? नाही. नाही आहे ना, डायरेक्ट आहे ना हा. तर हा पण काय कन्स्ट्रक्ट आहे, पण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्ट. पॅरामीटर जे तुम्ही त्याला पास करता ते तुम्ही याला यूज करू शकता. तर इथं 10 डायरेक्ट डिफॉल्ट होते, फिक्स होते. इथं तुम्ही रन टाइमला पास जे करणार ऑब्जेक्ट क्रिएट करताना, त्याच्यानुसार याला तो व्हेरिएबल पास होतो. हे झालं पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर. पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर तुम्ही मल्टिपल प्रकारे लिहू शकता, म्हणजे डिफॉल्ट प्लस पॅरामीटर याचं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही करू शकता. तर इथं 10 काय डिफॉल्ट आहे आणि आय आणि जे काय पॅरामीटर आहे, तर यू कॅन राईट सिंटॅक्स इन दॅट पर्टिक्युलर वे. ओके, पॅरामीटर पास करा आणि पॅरामीटर किंवा एक पॅरामीटर डिफॉल्ट ठेवा, आणि त्याच्यानुसार कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही करू शकता. तर हे तिसरं एक्झाम्पल आहे कॉम्बिनेशन. चौथं एक्झाम्पल जे आहे, तर चौथ्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर लिहिलेलं, म्हणजे एका एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचा रेफरन्स तुम्ही पास करू शकता, आणि तो कसा पास करायचा आहे, @ ऑपरेटर यूज करून. याला कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणतो. ओके, तर एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचा रेफरन्स याला पास केलाय, त्याच्यानुसार एक पर्टिक्युलर पॉइंटर 40 इंटिजर साठी डिफाईन केलाय, आणि मेम सीपीवाय फंक्शन यूज करून काय केलंय की ह्यामध्ये आपण सांगतो की ह्या पर्टिक्युलर एक्झिस्टिंग जो रेफरन्स पास केलाय त्याच्यामधले जे व्हेरिएबल्स आहेत ते सगळे काय कर, कॉपी कर मेम सीपीवाय फंक्शन यूज करून. ओके, तर या मेम सीपीवायचा सिंटॅक्स, याला काय म्हणतो आपण, कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की एक्झिस्टिंग रेफरन्स आहे आणि जसंच्या तसं बनव बनव असं आपण सांगतो. ओके, तर त्याला काय म्हणतो, कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, आता हा जो सिंटॅक्स हा झाला डिस्ट्रक्टरचा, म्हणजे तुम्ही जो मेमरी तयार केली ती तुम्हाला फ्री करायची, तर डिस्ट्रक्टर यूज करून तुम्ही काय करू शकता, त्याला कॉल करू शकता. तर कन्स्ट्रक्टर मध्ये जे जे तयार झाले ते जर डिअलोकेट करायचंय, तर हाऊ यू कॅन डू दॅट, बाय युझिंग डिस्ट्रक्टर. ओके, त्याच्यानंतर क्लास संपलाय. आता मेन
मध्ये आपण काय करतोय, त्या बेस क्लासचं ऑब्जेक्ट तयार केलं, बरोबर ना? इथं काय केलंय, हे आपण कालच शिकलोय की ऑब्जेक्ट क्रिएशनचा फ्लो. इथपर्यंत क्लिअर आहे का? की क्लास संपलाय, क्लासच्या आतमध्ये आपण सगळे कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स लिहिलं आणि एक एक लिहू शकता तुम्ही. रन करताना बेसिक बेसिक शिका. एकदा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स लिहा, एकदा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स लिहा आणि एकदा कॉपी कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स लिहा आणि मग प्रोग्राम एक एक करून रन करा. 3 वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये पण तुम्ही सिंटॅक्स शिकू शकता. बट ट्राय टू लर्न दिस की ऍक्च्युअल बेस डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, किंवा ज्यावेळेस तुम्ही आर्ग्युमेंट पास करता त्याला काय म्हणतो आपण, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तर ते कसं वर्क होतं, त्याला त्याचा प्रोग्राम आपण कसा लिहू शकतो. जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन आला की टेल मी अबाउट कन्स्ट्रक्टर इन C++, तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं बोलता आलं पाहिजे. ओके, ऍटलिस्ट तुम्ही अर्धा तास तरी त्याच्यावरती बोलू शकता का? अर्धा तास म्हणजे सुरुवातीला डिफिनेशन सांगा, हे कशासाठी लागतं, इनिशियलायझेशन पर्पजसाठी. मग याचे टाईप पाडतात, मग टाईप कसे पाडतात, प्रोग्राम आपण लिहून दाखवू शकतो का, ओके, आणि एक्झिक्यूट पण करून दाखवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता बघा की एक पण इथं पॅरामीटर पास नाही केलाय, म्हणजे याचं मिनिंग काय आहे की हा कुणाला कॉल देणार आहे, बाय डिफॉल्ट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. नुसतं तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केलं तरी ऑलवेज एक कन्स्ट्रक्टर कॉल होतोच. तुम्ही सिंटॅक्स लिहा किंवा नका लिहू, त्याला काय म्हणतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर समजलंय? हो सर. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल मारणार ना, तर काय होईल, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड एक्झिक्यूट होईल. म्हणजे कंट्रोलर कुठं जाईल, डायरेक्ट इथं, आणि याच्या आतमधला तो ब्लॉक एक्झिक्यूट करेल. म्हणून इथं काय आउटपुट आलंय तुमचं, इनसाइड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सगळ्यात आधी कळले, पहिली लाईन का प्रिंट झाली, तर सगळ्यात आधी कॉल कुठे गेला, मेनला, आणि त्याच्यानंतर त्याने डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल दिला. ओके. ओके. येस. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये तुम्ही काय करता की पहिला जो ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट ऍज अ पॅरामीटर पाठवलाय, व्हेरिएबल नाही पाठवलाय. जो ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट ऍज अ पॅरामीटर पाठवलाय फॉर रेफरन्स, आणि तुम्ही सांगता की ऑब्जेक्ट 2 बनव. ओके. मग इथं लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपण जसेच्या तसं ऑब्जेक्ट पास करतोय, तर त्या ठिकाणी कुठला कन्स्ट्रक्टर पास होतोय, कॉल होतोय, कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर. आणि म्हणून इथं सेकंड लाईन काय आली, इनसाइड कॉपी कन्स्ट्रक्टर. कळालंय? कॉपी कन्स्ट्रक्टरच्या कोडला तो कॉल झाला. म्हणजे सिक्वेन्स मध्ये बघा, आधी डिफॉल्ट लिहिलाय, मग पॅरामीटराइज लिहिलाय, मग कॉपी लिहिलाय. बट कॉल करताना मी काय केलं, आधी डिफॉल्ट केलाय आणि मग कॉपी केलाय, म्हणून कॉपी कन्स्ट्रक्टर 2 सेकंड लाईनला कॉल झाला. कळालंय? ओके सर. आता तिसरा जो आहे याच्यामध्ये डिफॉल्ट हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, म्हणजे एक पॅरामीटर. तर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल विथ 1 पॅरामीटर. आणि तिसरा जो आहे याच्यामध्ये 2 पॅरामीटरला तुम्ही कॉल मारताय, बट तिसरा जो पॅरामीटर आहे तो बाय डिफॉल्ट घेतोय, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ डिफॉल्ट प्लस पॅरामीटराइज. हा जो आहे लाईन नंबर 39, हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि त्याच्यात येईल की तुम्ही याला कॉल केला. आता याला कॉल करताना बघा 3 पॅरामीटर आहेत, बट 2च पॅरामीटर जरी तुम्ही फंक्शन त्या कॉल मारताना दिले तरी पण तो वर्क होतो. म्हणून तुमचं काय आलंय इथं, कोड काय आलाय, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. म्हणजे एकच आर्ग्युमेंट नाहीये याच्यामध्ये, 2 आर्ग्युमेंट प्लस तो 10 वाला सुद्धा डिफॉल्ट आर्ग्युमेंट पास झाला. समजलंय? समजलंय हो का? सर. आता बघा कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स कशी रे, जसं तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय तसे तसे कॉल होत गेलेत चारी कन्स्ट्रक्टर. हम्म, येस ऑर नो? नाही सर. का नाही? जसं जसं कॉल केलंय तसंच कॉल होत गेलंय ना. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आधी कॉल केलं तर सर्वर डिफॉल्ट. आपण जे डिक्लेअर केलं तर ते वेगळं होतं ना, डिक्लेअर एक कसं पण दोन. करा, पण मी कॉलिंग सिक्वेन्स विचारतोय. अच्छा सर, कॉलिंग सिक्वेन्स नाही, बरोबर आहे. तर हा जर क्वेश्चन विचारला की कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स टॉप टू बॉटम होते की बॉटम टू टॉप, याचं आन्सर काय असलं पाहिजे तुमचं? काय असलं पाहिजे? टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम, बरोबर.
आता ज्यावेळेस डिस्ट्रक्टर कॉल होतो ना, तर डिस्ट्रक्टर ऑलवेज कॉल कसा होतो की खालून वर, म्हणजे ऑब्जेक्ट 4 ची मेमरी तो आधी फ्री करणार आहे. म्हणजे कॉल तर तुम्हाला करायची गरज पडत नाही डिस्ट्रक्टरला, ऑटोमॅटिक तो कॉल होतो. ओके, तुम्ही जर कोड मध्ये लिहिलाय ना, इथं जसं आपण कन्स्ट्रक्टरला कॉल केलाय ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस, तसं डिस्ट्रक्टरला कॉल केलाय का रे? नाही. पण तो ऑटोमॅटिक कॉल होतो. मग तो ऑटोमॅटिक कॉल कोण करतं? तर कंपायलर करतो, आणि तो शेवटचा जो ऑब्जेक्ट आहे तो आधी पहिल्यांदा डिस्ट्रक्ट करतो. म्हणजे ऑब्जेक्ट 4 आधी डिस्ट्रक्टर होणार, नंतर ऑब्जेक्ट 3 डिस्ट्रक्टर होणार, ऑब्जेक्ट 2 नंतर डिस्ट्रक्ट होणार, आणि नंतर शेवटी ऑब्जेक्ट 1 डिस्ट्रक्ट होणार. तर याच्यामध्ये बघा, आता हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे की कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स ऑलवेज काय होती? टॉप टू बॉटम. बॉटम. आणि डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स ऑलवेज कशी होती? बॉटम टू टॉप, कन्सिडरिंग ऑब्जेक्ट क्रिएशन्स. ओके सर. क्लिअर आहे? हो. समजलंय का? आता याच्यावर मी तुमचे क्वेश्चन्स किंवा इंटरव्ह्यू वगैरे नंतर घेईल किंवा एक्झाम घेईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे यायला पाहिजेच. आणि याच्यात तुम्ही आता नवीन काय शिकलाय, तर स्ट्रिंग डॉट एच कशासाठी यूज होतो? मेमसीपीवाय. मेमसीपीवाय आणि न्यू ऑपरेटर हे तुम्ही याच्यामध्ये शिकताय की पॉइंटर यूज करून आपण मेमरी कशी असाइन करू शकतो. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे का आजचा प्रोग्राम? सर ते मेम सीपीआयचं सांगा ना परत एक. मेम सीपीवाय म्हणजे मेमरी अलोकेट करताय तुम्ही, नाही का? तर मेम सीपीवाय म्हणजे, आता इथं ज्यावेळेस तू कॉपी कन्स्ट्रक्टर केलाय ना, कॉपी कन्स्ट्रक्टरला सांगतो की एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचा रेफरन्स घे. आता एक्झिस्टिंग ओके सर. ऑब्जेक्ट आधी क्रिएट केलंय आणि त्याला तू ऑब्जेक्ट मध्ये पास केलंय. मग इथं ज्यावेळेस तू ऑब्जेक्ट पास करतोय, तर हा बघेल की याच्यासारखा सेंटेक्स कुठल्या कन्स्ट्रक्टर मध्ये. ओके, हे निश्चितच ओके सर. फंक्शन नाही, बरोबर? ऑब्जेक्ट क्रिएट करतोय तू. मग हो ऑब्जेक्ट सर. क्रिएट करताना तो ऑलवेज लुकिंग काय करतो की कन्स्ट्रक्टरला इनिशियलायझेशन साठी. मग इथं तो वरती जाईल, कन्स्ट्रक्टर बघेल की मला कुठला कन्स्ट्रक्टर सपोर्ट करतोय. तर इथं काय आहे की बेस क्लासचा ऑब्जेक्टचा रेफरन्स, मग तो इथं येईल. इथं आल्यानंतर तू काय करतोय की एका पॉइंटर मध्ये 40 बाईटची मेमरी बनवली. ओके, पी पॉइंटर तू वरतीच बनवलेला आहे, इथं जस्ट तू त्याला काय करतोय? मेमरी असाइन करतोय न्यू ऑपरेटर यूज करून. आणि तू काय सांगतोय की मेम सीपीवाय पॉइंटर मध्ये, हा जो नवीन पॉइंटर आहे 40 बाईटची जी मेमरी तयार झाली, त्याच्यामध्ये जो रेफरन्स आलाय त्याला यूज करून मला कॉपी करून दे, म्हणजे त्याच्यात जे आहे ते जसंच्या तसं दे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर रिअल लाईफ मध्ये सांगायचं झालं की आपण काय सांगतो की एक बंगलो असा दिसतोय आणि सेम टू सेम मला त्याचा जोडवा बनवून पाहिजे, शेजारी शेजारी. ओके, तर आपण काय करतो? रेफरन्स देतो की हा आहे असाच्या असं मला दुसरा पण बनवून पाहिजे. ओके, तर ते इथं कसं अचीव केलंय? बाय युझिंग मेम सीपीवाय अँड बाय युझिंग दिस कन्सेप्ट की हा सिंटॅक्स कोणी सपोर्ट केलाय? सी प्लस प्लस ने. तो सांगतोय की कॉपी कन्स्ट्रक्टरचा माझ्याकडे सपोर्ट आहे, पण तुला त्या सिंटॅक्स मध्ये लिहायला लागेल. सिंटॅक्स जरी लिहिला तरी तुला आतमध्ये हे लॉजिक पण टाकायला लागेल, तर तू कॉपी करू शकतो. समजलं का? येस सर. हा, तर तसं आहे. ओके, तर याची प्रॅक्टिस करा. एकदा प्रोग्राम रन करा, दोनदा करा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत 10 वेळा रन करा. बट ऑलवेज याचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते आपल्या आजच्या सेशन मध्ये सॉर्ट आउट झालेले आहेत की कन्स्ट्रक्टर कसा कॉल होतो, डिस्ट्रक्टर कसा कॉल होतो, कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे नेमकी काय, तो कसा लिहायचा, ऑब्जेक्ट क्रिएट करताना ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्टरला कॉल करत नाही तरी पण बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो म्हणजे होतोच. कालच्या प्रोग्राम मध्ये आपण कन्स्ट्रक्टर कुठे लिहिला होता का रे? काल जे आपण प्रोग्राम केला होता, हा वाला, हा वाला प्रोग्राम केला होता बरोबर, इथं कुठं तरी. तर याच्यामध्ये कुठं कन्स्ट्रक्टर लिहिलाय का आपण? नाही लिहिलाय ना? समजलं का? प्रत्येक प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर असतोच, तुम्ही लिहा नका लिहू. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर त्याच्यामध्ये असतो म्हणजे असतोच. ओके, कालच्या प्रोग्राम मध्ये आपण कन्स्ट्रक्टर किंवा डिस्ट्रक्टरचा कोड लिहिलाच नव्हता, तरी पण तो कॉल होतो म्हणजे होतोच, इंटरनली होतो. ओके, कंपायलर डाल टेक कर. आणि तुम्हाला जर एक्सप्लिसिटली लिहायचं असेल तर आजचा एक्झाम्पल समजलंय? तर हा पण क्वेश्चन येऊ हो सर. शकतो की विच कन्स्ट्रक्टर ऑलवेज कॉल्स इफ यू हॅवंट राईट एनी कोड फॉर दॅट. तर त्याचा आन्सर काय? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हे सगळं नीट यायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करा, डिस्कशन्स करा,
ग्रुपवर टाका. ओके, बट हे तुम्हाला यायलाच हवंय. क्लिअर आहे? येस सर. प्रोग्राम रन वगैरे कसं करायचं समजलं आहे ना? तर तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम लिहिताय त्यावेळेस तुम्ही काय करा, एक एक घेऊन शिका, नाही का? म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर शिका सुरुवातीला. हे तुम्ही कमेंट करू शकता, नाही का? सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटतंय की मला कॉम्प्लेक्स जात आहे अंडरस्टँडिंग करायला, तर सगळा प्रोग्राम नका करू ना. ओके, तर तुम्ही फक्त लेट्स से डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचाच कोड लिहा आणि बाकीचं पुढवून टाका, जसं अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. आता ज्यावेळेस तुम्ही याला रन करणार तर एरर येऊ शकतो, कारण हे तुमच्याकडे नाहीच आहे ऑब्जेक्ट्स वगैरे. Okay. तर त्याने एरर मारला, कारण याचा सिंटॅक्सचा कोडच तुमच्याकडे नाही खालचा. आता फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, तर आता आउटपुट काय येईल? फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा, आणि एकदा काय होईल, डिस्ट्रक्टर सुद्धा कॉल होईल. आता बघा, झालंय. इनसाइड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, इनसाइड डिस्ट्रक्टर, संपलं. कळालं का? हो सर. तर अशा याच्यामधून आपल्याला हे अचीव करायला लागतं. समजलंय? क्लिअर आहे? क्वेश्चन हो डाऊट्स काय असतील तर विचार, बट हा प्रोग्राम मला रन करून पाहिजेच सगळ्यांचा. सर प्रणवचा क्वेश्चन आहे पण त्याचा आवाज येत नाही. प्रणवचा क्वेश्चन आहे. सर त्यांनी चॅट मध्ये टाकलंय. हा सर, प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर विथ डिफॉल्ट बिहेवियर कसा ऍक्सेस करायचा? प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर, आता इथं तुम्ही ज्यावेळेस हे लिहितात ना पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर, तर तो त्या क्लास पुरता, क्लासच्या बाहेर पण ऍक्सेस असतो. ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट लिहिता तर तो फक्त त्या पर्टिक्युलर क्लास पुरताच ऍक्सेस असतो, दुसरीकडे त्याला ऍक्सेस भेटत नाही. तर आता तुम्ही ज्यावेळेस सिंगल क्लास वरती करतात ना, तर तुम्हाला सगळंच ऍक्सेस असतं. तुम्ही पब्लिकच्या ऐवजी इथं प्रायव्हेट जरी लिहिलं तरी पण ते होणार आहे, कारण त्या पर्टिक्युलर क्लाससाठी तुम्ही त्याला कॉल करता. ओके, प्रायव्हेट जो आहे ना, हा फक्त काय सांगतो की विद इन दिस कंटेक्स्ट. तर प्रायव्हेट यूज केलं तर तुम्ही त्याला बाहेर ऍक्सेस करू शकत नाही. तर इथं तुम्हाला पब्लिकच करायला लागेल. ओके, तर ऍक्सेस स्पेसिफायर जो आहे ना, पब्लिक म्हणजे काय की तुम्ही क्लासमध्ये आणि क्लासच्या बाहेर पण ऍक्सेस करू शकता. प्रायव्हेट जो आहे तो आपण फक्त क्लासमध्येच ऍक्सेस करू शकतो. तर इथं जसं मी प्रायव्हेट लिहिलं तर त्याने लगेच एरर मारला. ओके, आता आपण प्रोटेक्टेड करून बघू. प्रोटेक्टेडला सुद्धा एरर मारतो. ओके, ड्यू टू ऍक्सेस स्पेसिफायर. तर जर हे सगळे ऍक्सेस करायचे असेल तर प्रत्येक क्लासला वेगवेगळं द्यावं लागेल ना सेपरेटली? हा, जर तुम्हाला क्लास वेगवेगळे, अजून एक क्लास लिहायचा आहे ना, तर तू अजून क्लास लिहू शकतो खाली. आणि जसं तू बेस क्लास लिहिलाय ना, याचा तू आणखी एक क्लास करू शकतो. ओके, म्हणजे लेट्स से तुला आणखी एक क्लास लिहायचा आहे. त्याच्यात काही रिलेशन वगैरे काय नाही, बट लेट्स से बेस टू क्लास केलाय, तर याला तुला बेस टू नाव द्यायला लागेल. ओके, आता हा प्रोग्राम रन केला तर काय होतं, एक्झिक्यूट होतंय. पण बेस टू चं काही रन झालं का, याला ऑब्जेक्ट तयार झालंय का, तर बेस टू ची मेमरी अलोकेट होईल का? नाही होणार. नाही नाही होणार. झालं. त्याची जर तयार करायची तर तुम्हाला काय करायला लागेल, बेस टू चं ऑब्जेक्ट आले भेटून. ऑब्जेक्ट अलोकेट करायला लागेल, आणि मग त्याच्या कन्स्ट्रक्टर्सला कॉल जाईल. कळालं? समजलं? तर हो सर. तसं आहे. आणि पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड सुद्धा आय होप समजलं असेल. जर पब्लिक असेल तरच ते क्लासच्या बाहेर तुम्ही ऍक्सेस करू शकता. ओके, येस सर. ठीक आहे. तर आय होप हे आता क्लिअर आहे तुम्हाला. तर याची प्रॅक्टिस करा थोडी, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेडची पण. याचा कोड बेस पण आहे, तुम्हाला प्रॅक्टिससाठी जर पाहिजे असेल तर इथं जर बघितलं तर ऍक्सेस स्पेसिफायर म्हणून एक ब्लॉग आहे.
ऍक्सेस स्पेसिफायर म्हणून आहे. तर इथं बघा, पब्लिक जर असेल तर तुम्ही बाहेर ऍक्सेस करू शकता, प्रायव्हेट असेल तर तुम्ही फक्त क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता. तर याचे एक्झाम्पल्स इथं आहेत की हे बघ, आता ऑब्जेक्ट तयार केलंय. ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला कॉल मारता नाही का, तर ऑब्जेक्ट पब्लिक मेंबर तो ऍक्सेस करू शकतो. ओके, क्लिअर आहे ऑब्जेक्टने. बट फंक्शन मध्ये पण तू पब्लिक डेटा मेंबर ऍक्सेस करू शकतो. आता फंक्शनला तू कॉल मारलाय, फंक्शन मध्ये तू पब्लिक केलाय, प्रायव्हेट केलाय आणि प्रोटेक्टेड केलाय, बट हे कुठे आहेत? त्या क्लासच्या आतमध्ये आहेत, बरोबर? समजलं का? हो सर. तू मेन मधून ऍक्सेस करू शकतोय का प्रायव्हेट किंवा याला? मेन मधून ऍक्सेस करू शकतो का प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेडला? क्लासच्या बाहेर आहे ना ते. मेन मेन हे कोणाच्या बाहेर आहे? मेन कशात आहे? क्लासच्या क्लासच्या बाहेर बाहेर. आहे, बरोबर. तर हो. क्लासच्या बाहेर तू ऍक्सेस करू शकतो का प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेडला? नाही. इथं बघ, इथं एरर येईल लगेच तुला, म्हणून ते कमेंट केलेलं आहे. जे आता आपण बघितलंय ना तेच. समजलं का? क्लासच्या आतमध्येच तू ऍक्सेस करू शकतो, आणि क्लासच्या आतमध्ये सुद्धा कसं ऍक्सेस केलंय, तर इथं बाय युझिंग फंक्शन ऍक्सेस केलंय नाही का, किंवा कन्स्ट्रक्टर मध्ये ऍक्सेस केलंय क्लासच्या आत. क्लासच्या बाहेर तुम्हाला ऍक्सेस नाही करता येत जर प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड असेल. क्लासच्या ओके सर. बाहेर मग ते मेन मध्ये असलं तरी मेन मध्ये सुद्धा तुम्ही ऍक्सेस नाही करू शकत. ऑब्जेक्ट यूज करून सुद्धा ऍक्सेस नाही करू शकत. फंक्शनला कॉल मारून करू शकता किंवा कन्स्ट्रक्टर मध्ये करू शकता. समजलंय ना? हा हा कोड करा त्याच्यासाठी, प्रॅक्टिससाठी. क्लिअर आहे? हो सर. हो सर. ठीक आहे. तर मग आज आपण इथं थांबू. तर आज आपण 2 टॉपिक बघितले,